नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. आवाज थोडा थोडा सुधारायला लागलेला आहे. ट्रिपच्या नंतर खोकलाही जरा जरा कमी झालेला आहे. 15 दिवस लागले सगळ्यातनं बाहेर पडायला आणि आता उद्यापासून जवळजवळ सर्व औषधं बंद होतील. फ्रेश दिसतोय ना चेहरा, पण तरीही अजून मला असं खूप जोरात बोलता येत नाही आहे, त्रास होतो. ट्रिपमध्ये तुम्हाला माहिती आहे की आत्ताची जी गुजरात ट्रिप झाली त्यामध्ये उन्हाळा खूप जास्त होता. बाहेरून येणार भरभर भरभर वारं, ऊन, घाम सगळा अंगात मुरत होता, डोक्यात मुरत होता. सर्द गरमी म्हणतात ना तसं. आणि अर्थातच काही वेळेला कसं होतं की खूप जास्त आपल्याला भूक लागते, ऊन असतं, पाणी साधंसुद्धा पाणी प्यायला मिळत नाही. जे पाणी प्यायला मिळतं ते प्यावं लागतं. मग ते बऱ्याच वेळेला थंड बर्फातलं पाणी असतं, पण ती तहान मिटवण्यासाठी आपण ते गडबडीत पाणी पिऊन जातो. त्यानंतर समोर काहीतरी आईस्क्रीम गार काही असलं तरी तेही खाऊन जातो. वेडं वाकडं जेवण, तेलकट, स्पायसी, असं कट वगैरे आलेलं, भरपूर पनीर, चीज असलं सगळं आपलं जेवण, जे आपल्याला कधीच आपण घरामध्ये जेवत नाही असं इतकं तेलकट वगैरे, त्या ग्रेव्हीज. आणि ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळे झोपही छान होत नाही. बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी, झोप वगैरे झाली आपली छान तर आपल्याला त्रास कमी होतो, पण झोपही होत नाही अशा वेळेला. सगळ्या ठिकाणी गरम पाणी होतं, झोपायची चांगली सोय होती, परंतु उष्णता आणि गारं खाणे आणि गारं वारं कानाला बडवणे, नाकाला बडवणे, यामुळे तो खोकला झाला, सर्दी झाली. त्याचं रूपांतर पुढे आता आहेच व्हायरल इन्फेक्शन, जे आपल्याला थंडीमध्ये म्हणजे थंडी संपली, उन्हाळा सुरू झाला कडक की होतंच. तर अशा प्रकारचं ते झालं होतं. आता जरा जरा आवाज सुधारत आहे. म्हटलं की आपण आपलं रुटीन चालू करूया. त्यामुळे तुम्हाला बरेच सारे आपले व्हिडिओज बघायला मिळाले. आणि आता तुम्हाला एक बाहेर गंमत दाखवते. मस्त बहुतेक बाहेर ओले पडत आहेत, म्हणजे बर्फ पडतोय. बर्फ नाही म्हणत त्याला, काय म्हणतात, ओले, गारा पडतायत ना. मोठ्या मोठ्या गारा पडायला लागलेत की बापरे. हा, गारा पडायला लागल्या. अरे किती मोठे आहेत, दगड बापरे. हे बघा, टाण 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 आवाज. होळीला जसा होळी भिजवायला पाऊस पडतो तसाच गुढीपाडव्याला सुद्धा पाऊस पडतो. आणि हे जे गारा आहेत हे ह्या गुढीला ठेवायच्या असतात. आता उद्या अमावास्या, परवा दिवशी गुढीपाडवा. जेव्हा तुमच्याकडे हा व्हिडिओ येईल तेव्हा येईल. आणि त्यामुळे आता बरोबर परफेक्ट वेळेला गारा पडत आहेत. गुढीला दाखवण्यासाठी नैवेद्य गारा पडलेल्या आहेत. तर तुम्ही म्हणणार ह्या कशा ठेवणार, या कशा ठेवणार, नाही पडलेत, एवढं झालं. तर हा आता सगळा बदल होत आहे वातावरणामध्ये. थोडं जपायला पाहिजे, वयोमानानुसार सुद्धा जपावं लागतंच. तर मी आता तुम्हाला हेच सांगणार होते, जिथे जिथे मी गेले त्या ठिकाणी मला असं लक्षात आलं की सगळीकडे भाविकता वाढलेली आहे, देवभक्ती वाढलेली आहे. देव भोळेपणा नाही म्हणणार मी, याला भक्तीच म्हणेन. त्याच्यात कुठेही अंधभक्ती नाही, अंधश्रद्धा नाही. तरुण मुलं मुली, नवीन लग्न झालेले आणि परदेशातून येणारे, भारतामध्ये कधी ना कधीतरी मधनं जे येतात त्यांचं पूर्वी प्लॅनिंग असतं, इकडे तिकडे पर्यटन करायचं, समुद्रावर जायचं, इकडं जायचं तिकडं जायचं. परंतु आता अलीकडे ते पर्यटन होताना दिसत नाही आहे. तर सगळेजणं, मी बघितलं की काशीला बघितलं, अयोध्येला बघितलं, मथुरेला बघितलं, वृंदावनला बघितलं, सगळ्या ठिकाणी फॉरेनर्स आणि सेलिब्रिटीज दिसत होते. तसे आत्तासुद्धा मी द्वारकेला बघितलं, खूप सारे सेलिब्रिटीज, खूप सारे फॉरेनर्स दिसत होते. आता आम्ही उज्जैनमध्ये सुद्धा बघितलं. ते
म्हणजे VIP लाईनमध्ये असू देत, परंतु ही देवभक्ती, देवभोळेपणा, देवावरचा भक्तिभाव हा खूप जास्त वाढलेला दिसतोय अलीकडे. सगळ्या आम्ही गिरनारला जेव्हा गेलो त्यावेळेला तरुण होते, वृद्ध होते, म्हातारे होते, लहान मुलं होती. सगळ्या ठिकाणी, सोमनाथला, नागेश्वरला, सगळ्या ठिकाणी मला वाढलेली गर्दी आणि झालेल्या सुधारणा हे सगळं बघून वाटलं की दुसरीकडे कुठे पर्यटनाला जायची आता गरजच राहिलेली नाही. फक्त देवाच्या मंदिरांना, तीर्थक्षेत्रांना भेटी द्या. तुम्ही म्हणाल तीर्थक्षेत्रांना भेटी काय, आपल्या गावात काय देव नसतात का? आपल्या गावात सुद्धा देव आहेत, तिथेही तुम्ही जा. आपल्या गावामधल्या भजनी मंडळं किंवा इतर कथा, प्रवचनं हे तर आपण सगळं ऐकतच असतो, बघतच असतो. तुम्ही बघता आपल्या यूट्यूबवरती सुद्धा, अरे बापरे काय दरवाजे आपटायला लागले, यूट्यूबवरती सुद्धा भजनं, गाणी, कथा, मोटिवेशनल टॉक्स, इतरही निरनिराळी देवाबद्दलची माहिती किती वाढत चाललेली आहे. कुठेतरी असं वाटतं की आपण म्हणतो ना की कलियुग संपायला आलेलं आहे. द्वापारयुग संपलं आणि कलियुगाचा प्रारंभ झाला आणि आता जवळजवळ 5000 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि कलियुग संपायला आलेलं आहे. काही हजार वर्षच राहिलेली आहेत आता फक्त कलियुग संपायला. तर अर्थात येणार आहे पुन्हा एकदा सतयुग. ब्रह्माकुमारीजमध्ये सांगतातच की पुन्हा एकदा सतयुगमध्ये जायचं आहे आणि आपल्याला त्यासाठी आपली तयारी करायला हवी. आपली सुद्धा तेवढी प्रगती व्हायला हवी, आपल्या आत्म्याची, आपलेही सगळे सोल, हा आपला शरीर सोडून जाताना आपलं मन हे सगळं असं प्युअर व्हायला पाहिजे. हे काय आहे हे कळत नव्हतं, परंतु अनेक हल्ली कथांमधून, प्रवचनांमधून, मोटिवेशनल टॉक्समधून हे सगळं लक्षात यायला लागलं की म्हणजे नेमकं काय करायचं. आपणच नुसतं बदलायला लागलो आहे असं नाही आहे. म्हणजे द्वापारयुगातनं कलियुगात आलो, कलियुगातनं आता सतयुगात पुन्हा एकदा जायचा, म्हणजे पूर्ण ब्रह्मांड हे सतयुगामध्ये जाणार असेल किंवा सतयुग पुन्हा ब्रह्मांडामध्ये सुरू होणार असेल तर त्या प्रकारची प्युअर सोल्स त्या ठिकाणी पाहिजेत. आणि त्यासाठी कुठेतरी हे ब्रह्मांड, हे जग स्वतःची तयारी करायला लागलेली आहे पुढे जाण्यासाठी असं वाटतंय हो कुठंतरी. पृथ्वीमध्ये सुद्धा खूप सारे बदल व्हायला लागलेले आहेत. आपल्या या पृथ्वीमध्ये सुद्धा बदल व्हायला लागलेले आहेत. या ग्रह, तारे यांच्यामध्ये बदल व्हायला लागलेले आहेत. आपण जर का ह्या सगळ्यांचा डीप अभ्यास नाही केला, नुसतं जरी आपण ऐकत गेलो तरी लक्षात येतं की सर्व चेंजेस व्हायला लागलेले आहेत. आणि पुन्हा एकदा सतयुग येण्यासाठी ही पूर्ण ब्रह्मांडाची तयारी चालू आहे. सर्व ठिकाणी ज्या पद्धतीने धार्मिक कार्यक्रम होत आहेत, संगीताचा ट्यून बदललेला आहे, पार्ट्यांचा प्रकार बदललेला आहे. पुन्हा एकदा निसर्गाकडे चला, हा जो पुन्हा एकदा मेसेज दिला जात आहे. तर असं वाटतं कुठेतरी आपली सगळ्यांची ही तयारी जी आहे ही वरच्या लेवलला जाण्यासाठी, ज्याला आपण कलियुग संपत आले असं आपण म्हणू. पण कुठलीही गोष्ट संपताना जरा त्रास जास्त होतो, तसा हा त्रास जास्त होत असेलच सगळ्यांना. वैयक्तिक जीवनात, सामाजिक जीवनात, पुन्हा मोठ्या प्रमाणात सुद्धा हा त्रास होत असेलच. परंतु हा का आहे, कशासाठी आहे आणि आता पुढे या विश्वाचं काय होणार, ब्रह्मांडाचं काय होणार, हा विचार जर का करायला गेलं तर असं वाटतं की नाही, पूर्वीच्या आपल्या ऋषीमुनींनी सगळं लिहून ठेवलेलं आहे, सगळंच लिहून ठेवलेलं आहे आणि हे वाचावं, हे ऐकावं असं पुन्हा पुन्हा वाटतंय. खूप सारे प्रवचनकार, कथाकार याबद्दल बोलत आहेत. आपण म्हणतो की हे कथाकार, प्रवचनकार खूप सारा पैसा घेतात किंवा त्यांची राहणीमान वगैरे खूप उच्च असेल, परंतु ते जे माहिती देतात ते सुद्धा खूप अमूल्य आहे. सहज बोलता बोलता वाटलं हा विषय मांडावा आणि मांडला. आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी आपली सुद्धा आता ही तयारी आहे वैयक्तिक
स्पिरिच्युअल लेवलवर म्हणा, आध्यात्मिक लेवलवरती म्हणा किंवा मानसिक लेवलवरती आपलीसुद्धाही आता तयारी आहे कुठेतरी. आपण पूर्वी होतो तसे आता नाही. जगात कुठेच आता पूर्वीसारखं वातावरण राहिलेलं नाही. आपण स्वतःसुद्धा आपला स्वभाव बदलला आहे आपल्या लक्षात येतं. प्रत्येकाचंच असं झालेलं आहे. अगदी समाजामध्ये सुद्धा बघताना माझ्या लक्षात येतं की खूप सारं सगळं पॉझिटिव्ह स्टे पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा, असं सगळीकडे एक वातावरण आहे. त्यासाठी वेगवेगळे मोटिवेशनल टॉक्स, मोटिवेशनल लेक्चर्स, मोठे मोठे सेमिनार्स, वेबिनार्स होत आहेत. आणि असं वाटतं की होय, हे बरोबर आहे. कुठे ना कुठेतरी कलियुग संपण्यासाठी ही तयारी आहे आणि आपणही त्यामध्ये आता सामील आहोतच, मनात असू दे किंवा न असू दे. त्यामुळे आपल्यालाही आपल्यातही हे कळत नकळत बदल होत जाणार आहेत. फक्त आपण ते ॲक्सेप्ट करायचं.